मूल्यमापनासाठी कृतीपेक्षा त्याच्या हेतूचा विचार होणं आवश्यक आहे. किंवा एका ठिकाणी म्हणतात की सेवा संतुष्ट करण्याचं, प्रसन्न करण्याचं उत्कृष्ट साधन आहे. आणि पुढचं वाक्य फार महत्वाचं, त्यातून जिज्ञासूची नम्रता आणि ज्ञानग्रहणाची उत्कटता सहजपणे प्रत्ययाला येते. कुठे कक्षा वाढवली, सेवा प्रसन्न करून घेण्याचं, आपलंसं करून घेण्याचं साधन मान्य, पण पुढचा भाग फार महत्वाचा, त्याच्यामधनं जिज्ञासूची नम्रता आणि ज्ञानग्रहणाची उत्कटता आपल्याला कळते. जिज्ञासूची नम्रता, जिज्ञासू आणि सेवेचा काय संबंध असा प्रश्न कदाचित कोणी विचारू शकेल, पण ज्यांनी गीता अभ्यासलंय ती व्यक्ती हा प्रश्न विचारणार नाही. कारण गीतेमध्ये सांगितलेलं आहे की ज्ञान मिळवण्याचे 3 मार्ग आहेत, प्रणिपातेनं, परिप्रश्नेनं आणि सेवया. आणि म्हणून सेवेचा विचार करताना जिज्ञासूचा विचार होणं हे स्वाभाविकच आहे. आणि म्हणून सेवा बघत असताना जिज्ञासूची नम्रता, कारण मोठ्या माणसांची सेवा केली तर ज्ञान मिळतं हा आपला सिद्धांत आहे आणि तो 100% खरा आहे. म्हणून एका संस्कृत सुभाषितामध्ये म्हटलं ना की यप पश्यती पठती, यप पठती लिखती परिपृच्छती पंडितानुपाश्रयती तस्य दिवाकर किरणैहि नलिनी दलम इव विकास्यते बुद्धी. जो वाचतो, जो लिहितो, त्याहीपेक्षा जो पंडितांच्या सहवासामध्ये राहतो त्याची बुद्धी ही सूर्य उगवल्यानंतर विकसणाऱ्या कमळांसारखी दिवसेंदिवस विकसित होत जाते, कारण त्यांनी पंडितांचा आश्रय केलेला असतो, पंडितांच्या सेवेमध्ये असतो. आणि म्हणून सेवेचा विचार करताना वरदानंदांसारखी व्यक्ती जिज्ञासूचा विचार 100% करतेच करते. कारण सेवा केल्यानं ज्ञान मिळतं. अर्थात आपल्याकडे गमतीचा भाग आहे, संस्कृतामध्ये असं पण म्हटलंय बरं का की एखाद्याला ना आमटी फार छान होते, म्हणजे कटाची आमटी पुरणपोळ्यांबरोबरची अतिशय छान होते. आणि मग समजा मी हेवा केला की त्या डावाची काय मजा आहे नाही, ती पळी त्याची काय मजा आहे ना, दिवसभर आमटीत आहे. आमचं संस्कृत सुभाषित लगेच उत्तर देतं, तुम्ही पंडितांबरोबर राहता ना तेव्हा पळीसारखे राहू नका, दरवी सुपरसानिव. कारण दिवसभर आमटीमध्ये बुडली तरी आमटीची चव काही कळत नाही त्या पळीला, तसे होऊ नका. म्हणून सेवा करताना जिज्ञासू आहे का नाही ही पहिली गोष्ट, आणि तो जिज्ञासू नम्र आहे की नाही ही दुसरी गोष्ट. कारण नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही. कबीरांचा दोहा आहे, ऊंचे पानी न टिके नीचे ही ठहराय, ऊंचे पानी न टिके नीचे ही ठहराय, नीचा हो सो भर पिवे, ऊंचा प्यासा जाय. आणि म्हणून जितकं नम्र असू ना तितकं ज्ञान मिळणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा हे सांगताना एक शब्द इतका अप्रतिम, म्हणजे आपण काय त्यांच्या शब्दांची तारीफ करणार, आपण कोण आहोत, पण ते म्हणतात अखंड अगर्वता. अगर्वता नाही, अखंड अगर्वता. तो तुमचा स्वभावच झाला पाहिजे की तुम्ही नम्र असला पाहिजेत. आता लक्षात येतं की वरदानंद जेव्हा विचार करतायत तेव्हा या सगळ्याचा समावेश त्याच्यामध्ये होतोय. आणि म्हणून ते म्हणतायत की सेवा म्हणजे फक्त आपलंसं करणं नव्हे, तर त्याबरोबर जिज्ञासूची नम्रता त्याच्यामध्ये कळते आणि ज्ञानग्रहणाची उत्कटता कळते. आता आपल्या लक्षात येत असेल, माझ्याही येत आहे की एक वाक्य आपण पूर्वी पेपरमध्ये लिहायचो ना, असं संदर्भ स्पष्टीकरण, तसं आहे. किती विचार त्यांचा आहेत, पण त्यांनी ते बांधलाय कसं घोटीव शब्दामध्ये, ते महत्वाचं. पुढे म्हणतात, फार महत्वाचं आहे, दान देताना कर्तव्याची भावना असावी, मी देतोय ही अहंकाराची नसावी. बांधिवणी इतकं सुंदर वाक्य.